नमस्कार मंडळी. एक बहुढंगी कलाकार म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध 90चे दशक गाजवणारे महाराष्ट्राचे भूषण म्हणजेच अशोक सराफ उर्फ अशोक मामा. अशोक सराफ यांनी 90चे दशक तर गाजवलेच, आजही त्यांचे चित्रपट तितकेच प्रेमाने आणि आवडीने पाहिले जातात. बऱ्याच काळानंतर अशोक सराफ यांनी टेलिव्हिजन माध्यमातून पुन्हा एकदा कलाक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे. कलर्स मराठीवरील अशोक मामा या मालिकेत अशोक सराफ मुख्य भूमिकेत झळकत आहेत. छोटी बडी बातें, हम पाच यासारख्या मालिकांमध्ये अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपटांमधून आजवर अशोक सराफ यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनय सम्राट म्हणून त्यांना ओळखले जाते. अभिनय हा अशोक सराफ यांचा श्वास आहे, याबाबत प्रत्यय नुकताच आला. अशोक मामा या मालिकेचं खास लॉन्च स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम आणि पत्नी निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या. तेव्हा निवेदिता सराफ यांनी आपल्या पतीचे कौतुक करत असताना त्या खूपच भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की अशोक सराफ यांना मालिकेत दरम्यान खूप मोठी दुखापत झाली होती, तरी देखील त्यांनी मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं. त्या म्हणाल्या की अशोक सराफ हे पडले होते तेव्हा त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली होती आणि 2 बरगड्यांना क्रॅक गेला होता. त्यांना एवढा त्रास होत होता तरी देखील पूर्ण शूटिंग त्यांनी केलं. खरंच अशोक हा वेडा नट आहे. ॲक्टिंग करत असताना ते पूर्ण भान विसरून जातात. जसं की जादूगाराचा प्राण त्याच्या अंगठीत आहे, तसा अशोक सराफ यांचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये आणि अभिनयामध्ये आहे. तर मंडळी, अशोक मामा यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशोक मामा ही मालिका तुम्हाला आवडते का हे देखील सांगा. धन्यवाद.